लोकांना न्याय देत असताना माझ्यावर 32 केसेस झाल्यात। जितेंद्र आव्हाड तुमच्या या शातर किंवा या अशा राजकारणाच्या विचप्याने तुम्ही एक केस खोटी जरी दाखल केली तर 33वी केस आहे। भेटू आपण बीड मध्ये नाही तो कोर्टामध्ये। दूध का दूध और पानी का पानी मिलेंगे। अच्छा हुआ बीडला एवढे माझे नातेवाईक आहेत की मला जायला जमलं नाही। या निमित्ताने तपासासाठी सहकार्य करायला मी तिथे जाईल आणि या जितेंद्र आव्हाड साहेबांचा बुरखा कायदेशीर टरा फाडून येईल। त्या काळजी करू नये त्यांनी। ते असले खूप बघितले मी। मला त्याची काळजी आहे की उद्यापासून क्लायंट जायचेच नाही, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही। मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही मला। मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात त्यांचा तर प्रश्न तिथे उभा राहील। फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहितीये का? तुम्ही कुठली काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, तो कायद्याने गुन्हा आहे। आता माझी फक्त तिथले नवीन अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांना विनंती की कावेत का कोणतरी आहेत, त्यांना विनंती आहे की बघा जरा हे भाषण संपल्या अरे चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता। तो भाषण संपल्यावरती कसं घ्यायचो अचानक? अख्खं चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं आहेत, खाडेली। त्या चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे। दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय? या जे कोणी करतायत हे धंदे ते एका गटाचे आहेत, ते एका राजकीय पक्षाचे आहेत। मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं, त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं। त्या नेत्याने पण बघावं दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या यांना